प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आण नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्षदाता तुझ्या पायरीशी सदा नम्रमाथा नवी फुलाश्वत्थ वृक्षासाली जिथे गीतोवी सवे वेद झाली तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा तुझ्या पायरीशी सदा नम्रमाथा तुझ्या मंदिरियार्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घे श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीशी सदा नम्रमाथा आगा ज्ञानदेवा मुक्ताई परेश तुझ्या पायरीशी सदा नम्रमाथा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातृ मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गकार प्रथमनमन पाण्डुरङ्गकार प्रथमनमन बाबाजी सद्गुरु दास तुगा बाबाजी सद्गुरु दास तुगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कडा पुसरी काहीच नेने बोलितो वचने अतिभाविका ऐका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी
ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेमस्वरूपिणी नामदेव दयामूर्ति नाथं वन्दे पुनः पुनः। रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताये पतये नमः। श्रीकृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने नमः। प्रणात क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण आता विठ्ठल विठ्ठल। आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा। आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा। एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठ्ठल विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपले शेगाव या पवित्र पावन अशा या पुण्यभूमीमध्ये सर्व टाळकरी माळकरी अबाल वृद्ध तरुण तथा भक्तिमती माता व चराचरांत निवास करणारी अदृश्य भगवत शक्ती वाड वडिलांची पुण्य येणे संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादाने यावर्षी या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधी उत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केलेले आहे। विठ्ठल विठ्ठल। व्यासपीठाचं नेतृत्व ज्यांच्याकडे आहे ते हरिभक्त परायण गुरुवर्य धनंजय महाराज जोशी त्यांच्या मुखातून तुम्ही सर्वजण या ठिकाणी पारायण हे श्रवण करत आहात। ज्ञानेश्वरीचं पारायण हे तुम्ही श्रवण करत आहात त्यांचे आभार। तसेच तुम्ही सर्व मायबाप संत सज्जन श्रोते मंडळी सर्व गायनाचार्य मंडळी मृदंगाचार्य मंडळी असतील विणेकरी बाबा असतील या सर्वांचे आभार आणि तुमच्या सर्वांच्या चरणी साष्टांग नमस्कार। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग भगवान पांडुरंग परमात्म्याचे लाडके लडिवाळ भक्त हेच या भूतलावर जड जीवांचा उद्धार करण्यासाठी अखंड देह झिजवणारे श्री संत शांतीब्रह्मनाथ महाराज यांचा 4 चरणांचा सगळ्यांच्या पाठांतरातील साधा सरळ आणि सोपा असा हा अभंग आहे। विठ्ठल या ठिकाणी ज्ञानेश्वरीचं पारायण तुम्ही करताय। वारकरी म्हटलं की त्याच्या जीवनात 3 गोष्टी पाहिजेच। पहिलं म्हणजे व्रत, दुसरं म्हणजे वाचन आणि तिसरं म्हणजे वारी। ज्याच्या जीवनात ह्या 3 गोष्टी आहे त्यालाच वारकरी असं म्हणतात। बघा, व्रत पाहिजे। व्रत कोणतं करावं? आजकाल लोक कोणतंही व्रत करतात, पण साधू संतांनी सांगितलेलं व्रत करावं। साधू संतांनी कोणतं व्रत सांगितलं? व्रत एकादशी सोमवार कथा पूजन हरी जागर पुण्य ते असे गाता नाचता फार। एकादशी आणि सोमवार हे व्रत सांगितले। ते व्रत प्रत्येकाने केले पाहिजे, म्हणून हे 2 व्रत केले पाहिजे। एकादशी हे व्रत का केलं पाहिजे? तर व्रता माझी व्रत श्रेष्ठ एकादशी प्रिय भगवंतासी कोटी गुणे। एकादशी ही भगवान परमात्म्याला आवडते, म्हणून आपण एकादशी केली पाहिजे। एक माणूस होता, त्याला संतांनी सांगितलं, एका महाराजांनी सांगितलं की बाबा रे, तू
एकादशी करत जा. तो म्हणे नाही महाराज, भाकरीशिवाय तर कसंच जमणार नाही, पोळी भाजीशिवाय तर कसंच जमणार नाही. महाराज म्हणाले, अरे एकादशी करत जा, ती काय दररोज असते? 15 दिवसा माझी एकादशी. अरे 15 दिवसातून असते, करत जा. तो म्हणे नाही महाराज, पोळी भाजीशिवाय जमणारच नाही. महाराज म्हणाले, अरे काय तुझा जीव जातोय का? अरे एका दिवसानं काय तुझा जीव जातो का? करत जा एकादशी. काही दूध वगैरे, काही फलाहार, काही फळं वगैरे खात जा, आपण एकादशी करत जा. तो म्हणे नाही महाराज, जमणारच नाही. महाराज म्हणाले, अरे नास्तीन तुला जास्त जमत तर फक्त आषाढी आणि कार्तिकी 2च करत जा. तो म्हणे नाही महाराज, ते जमणार नाही. महाराज म्हणाले, एकच करत जा, आषाढीची. तो म्हणे नाही महाराज, ते जमणार नाही. आणि तोच आता एक दिवस आजारी पडला आणि डॉक्टरांजवळ गेला. डॉक्टरांजवळ गेल्याबरोबर डॉक्टर म्हणाले, तुम्हाला जगायचं आहे का? तो म्हणे जगायचं आहे, म्हणूनच तर तुमच्याकडे आलो. मग डॉक्टर साहेब म्हणाले, एक काम करा, तुम्हाला जर जगायचं असेल तर आजपासून 15 दिवस तुम्हाला एक अन्नाचा कणसुद्धा खाता येणार नाही. तो माणूस म्हणाला, ठीक आहे डॉक्टर साहेब. तिकडे सांगितलेलं ऐकतात, पण इकडे साधू संत सांगू सांगू मेले. तुका म्हणे मेलो सांगता सांगता, तरीही लोक ऐकत नाही. पण एकादशीचं व्रत हे आपण केलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. दुसरं म्हणजे आपल्या जीवनात आपण वारी केली पाहिजे. वारी कोणाची करावी? कोणत्याही माणसाची वारी करू नये. वारी 2च जणांची करावी. पहिली म्हणजे देवाची करावी, दुसरी म्हणजे संतांची वारी करावी. कारण देवाची जर आपण वारी केली तर महाराज म्हणतात, पंढरीसी जा रे आल्यानो संसारा. पंढरपूरला जाती वारी करा, संतांची वारी करा. संतांची वारी जर आपण केली तर आपण सुद्धा देवाला आवडतो. कारण यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला. जे तीर्थयात्रेला जातात ते देवाला आवडतात. म्हणून आपण वारी केली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. एका आजीबाईला मी असंच म्हटलं, आजी चला ना वारीला. त्या म्हणत, ताई या वर्षी आमच्या मुलाचं लग्न झालं की पुढच्या वर्षी आम्ही दोघंही तुमच्याच सोबत आहे वारीला. म्हटलं बरं, होऊ द्या मुलाचं लग्न. त्याच्या पुढच्या वर्षी मुलाचं लग्न झालं. त्याच्या पुढच्या वर्षी म्हटलं, आजी चला ना वारीला. आजी म्हणत, ताई आता नातू बितू काही पाहू द्या, मग येऊ तुमच्यासोबत. म्हटलं नातूही पाहून घ्या. त्याच्या पुढच्या वर्षी म्हटलं, आजी चला ना वारीला. आजी म्हणत, ताई तुम्हाला काय सांगू, नातू मला सोडून राहतच नाही. मग आता राहिली वारी. संसारातून वेळ काढून परमार्थ करावा लागतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनात वारी केली पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. तिसरं म्हणजे वाचन केलं पाहिजे. पण काय वाचावं? वाचावे ज्ञानेश्वरी, वाचावे ज्ञानेश्वरी, वाचावे ज्ञानेश्वर, वाचावे ज्ञानेश्वर. डोळा पाहावे पाहावे, डोळा पाहावे पंढरी, वाचावे ज्ञानेश्वरी, वाचावे ज्ञानेश्वरी. डोळा पाहावे पाहावे, डोळा पाहावे पंढरी, वाचावे ज्ञानेश्वरी, वाचावे वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. ती ज्ञानेश्वरी वाचावी, तो तुकाराम गाथा वाचावा, तो अमृतानुभव वाचावा, श्री संत गजानन विजय ग्रंथ वाचावा. हे ग्रंथ संतांनी आपल्यासाठी दिले. हे ग्रंथ आपण वाचले पाहिजे. आजकाल लोक कोणतेही पुस्तकं वाचतात, कोणतेही पुस्तकं वाचून फायदा नाही. संतांचे ग्रंथ जर आपण वाचले तर आपला उद्धार होईल. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. नामदेव महाराज म्हणतात की ज्ञानेश्वरी हा कसा ग्रंथ आहे? श्रेष्ठ ग्रंथ आहे, तो तुम्ही वाचा.
तुमच्याच्याने नाही पूर्ण ज्ञानेश्वरीचं पारायण झालं, नाही पूर्ण ज्ञानेश्वरीचं वाचन झालं, पण एक तरी ओवी अनुभवावी. एक ओवी तुम्ही श्रवण करा, एक ओवी तरी तुम्ही वाचा. तुम्ही तुमच्या जीवनात एक ओवी जरी श्रवण केली, एक ओवी जरी वाचली, तरी तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. जनाबाई म्हणतात वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. जनाबाई तर म्हणतात पूर्ण पारायणही करू नका, ग्रंथाचा अर्थही समजून घेऊ नका, ओवीचा अर्थही समजून घेऊ नका, फक्त वाचत राहा. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. वाचत राहिल्यानं फायदा काय होईल तर ज्ञान होय अज्ञानासी, ऐसा वरया टीकेसी. बाकी ग्रंथ वाचण्याकरता माणूस ज्ञानीच असावा लागतो, ज्ञानी माणसालाच बाकीचे ग्रंथ समजतात. पण ज्ञानेश्वरी वाचण्याकरता ज्याला काही समजत नाही, जो अज्ञानी माणूस आहे, तो जरी असला आणि त्याने जर ज्ञानेश्वरी वाचत राहिली तर त्याला सुद्धा ज्ञान येते. असा तो ग्रंथ आहे. ज्ञान होय मुढा, अति मूर्खत्या दगडा. म्हणून जनाबाई म्हणतात वाचील जो कोणी, जनी त्यासी लोटांगणी. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्ञानेश्वरी सुद्धा वाचली पाहिजे. ज्याच्या जीवनात ह्या 3 गोष्टी आहे, व्रत, वाचन आणि वारी, त्याला काय म्हणतात वारकरी. ह्या 3 गोष्टी ज्याच्या जीवनात आहेत त्यालाच वारकरी असं म्हणतात. म्हणून भगवान परमात्म्याची भक्ती आपण केली पाहिजे. आणि या अभंगात नाथ महाराज आपल्याला सांगतात की देवाला कोणती भक्ती आवडते. आवडे देवासी तो ऐका प्रकार. कोणती भक्ती आवडते? पहिली भक्ती आहे की नामाचा उच्चार रात्रंदिन. दुसरी आहे तुळशी माळ गळा. तिसरी आहे गोपी चंदन टिळा. चौथी आहे हृदयी कळवळा वैष्णवांचा. आणि 5वी आहे की आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. ह्या 5 गोष्टी ज्याने आपल्या जीवनात केल्या, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम म्हटलेला आहे, फक्त एक दिवस केलं आणि सोडून दिलं असं म्हटलं नाही, असा ज्याचा नेम आहे तो देवाला आवडतो, तो देवा परमपूज्य जगी. म्हणून असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. नाथ महाराज म्हणतात या 5 गोष्टी जर आपण आपल्या जीवनात केल्या तर आपण देवाला आवडतो. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपण आपल्या जीवनात भगवान परमात्म्याची भक्ती केली पाहिजे. कारण भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह त्याच्यासाठी दिलाय. देवी दिला भोजना गोमटा, देवी दिला भोजना गोमटा, देवी दिला भाजना गोमटा, देवी दिला भाजना गोमटा, देवी दिला भोजना गोमटा, देवी दिला भजना गोमटा, देवी दिला भजना गोमटा, देवी दिला भजना गोमटा. तोय झाला भजा माझी गेला, तोय झाला भजा माझी गेला, तोय झाला भजा माझी गेला, देवी दिला भजना गोमटा, देवी दिला भजना गोमटा. देवे दिला देह भजन गोमटा. भगवान परमात्म्याने हा देह आपल्याला भजनासाठी दिलाय, म्हणून भजन केलं पाहिजे. फक्त देहच दिला नाही तर जीव दिला. जेने हा जीव दिला, फक्त जीव दिला नाही तर इंद्रिय दिले. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. म्हणून त्या भगवान परमात्म्याची आपण भक्ती केली पाहिजे. मग आता आपल्या जीवनाच्या 3 अवस्था आहे. पहिली म्हणजे बालपण, दुसरं म्हणजे तारुण्य आणि तिसरं म्हणजे म्हातारपण. आणि तिन्ही अवस्थेत 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. बालपणात मुलांवर संस्कार टाकणं महत्त्वाचे आहे, तारुण्यात त्याग महत्त्वाचा आहे, आणि तिसरं म्हणजे म्हातारपणात तरी देवाचं भजन महत्त्वाचं आहे. बालपणात संस्कार महत्त्वाचे आहे, कारण मुलं लहानपणीच ऐकतात, मोठेपणी ऐकत नाही. तुम्ही मला सांगा, एखादं झाड
एखाद्या झाडाचं रोप जेव्हा लहान असलं तेव्हा तुम्ही त्याला इकडे हलवा ते हलते आणि इकडे हलवा ते हलते, पण त्याचंच तुम्ही मोठं झाड होऊ द्या आणि मग तुम्ही त्याला इकडे हलवा ते हलत नाही आणि इकडे हलवा ते हलत नाही. तसं मुलं लहानपणीच ऐकतात, लहानपणीच ऐकतात, मोठेपणी ऐकत नाही. आणि या मुलांवर असे संस्कार टाका. आतापासून जर यांच्यावर असे संस्कार पडले तर हे मुलं नक्कीच भविष्यात चांगले घडतील. म्हणून बालपणात संस्कार महत्त्वाचे आहे. विठ्ठल विठ्ठल. तारुण्यात त्याग महत्त्वाचा आहे. तारुण्यात त्याग केला पाहिजे, पण कशासाठी त्याग केला पाहिजे तर 3 गोष्टीसाठी त्याग केला पाहिजे. पहिलं म्हणजे देव, दुसरं म्हणजे देश आणि तिसरं म्हणजे धर्म. या 3 गोष्टीसाठी तारुण्यात त्याग केला पाहिजे. देवासाठी त्याग केला पाहिजे, देवाचं वेड असलं पाहिजे. पण आजकाल लोकांना मोबाईल, TV आणि क्रिकेट या 3च गोष्टीचं जास्त वेड लागलेलं आहे. त्या मोबाईलनं तर लोक एवढे पागल झाले. एक माणूस रस्त्यानं व्हॉट्सअप पाहत चालला होता आणि व्हॉट्सअप पाहण्याच्या गडबडीमध्ये तो माणूस दुसऱ्याच्याच घरात जाऊन बसला. ज्या घरात जाऊन बसला त्या घरातली बाई सिरियल पाहण्यात एवढी गुंग होती की तिला वाटलं आपला नवराच आला काय, तिनंही पाणी आणून दिलं. एवढे लोक त्या मोबाईलनं वेडे झाले. क्रिकेटनं लोक एवढे वेडे झाले. एक माणूस समोरच्या घरात क्रिकेट पाहत होता आणि त्याची आई मागच्या घरात आजारी होती. त्याची आई झोपली होती. त्याची पत्नी स्वयंपाकखोलीत स्वयंपाक करत होती. हा क्रिकेट पाहत होता आणि त्याची पत्नी मागच्या घरातून पळत आली आणि म्हणते, अहो तुमची आई गेली. आता हा क्रिकेट पाहत होता. हा क्रिकेट पाहता पाहता म्हणते किती धावावर गेली. आता ते काय क्रिकेट खेळत होती की उड्या मारत होती, किती धावावर गेली. म्हणजे बघा लोकांना एवढं त्या गोष्टीचं वेड आहे. पण महाराज म्हणतात तेवढं वेड देवाचं असलं पाहिजे. तुका म्हणे ऐसे मना लावे राम पिसे विठ्ठल विठ्ठल. माणसाने आपल्या जीवनात 2 गोष्टी कधीही विसरू नये. पहिलं म्हणजे देव आणि दुसरं म्हणजे मरण. या 2 गोष्टी कधी विसरू नये. पण काही लोकांना आठवण राहत नाही. एका गावात 5-6 बाया बसलेल्या होत्या आणि त्या बाया गप्पा करत होत्या आणि बायांच्या गप्पा ऐकण्यासारख्या असतात. त्यातली एक बाई म्हणे, बाई माया नवऱ्याला काही आठवणच राहत नाही. दुसरी म्हणे, का बरं काय झालं. म्हणे, एक दिवस घरी पाहुणे आले. मी स्वयंपाक खोलीत चहा करायला गेली आणि तिथं जाऊन पाहते तर काय म्हणे चहापत्तीच नव्हती. मी यांना म्हटलं किराणा दुकानात जा आणि चहापत्ती घेऊन या. ते किराणा दुकानात चहापत्ती आणण्यासाठी गेले म्हणे, पण 1 तास झाला, 2 तास झाले तरी घरी परत आले नाही. शेवटी घरी परत आले आणि मला म्हणतात चहापत्ती आणू की मिरची पावडर आणू. ते म्हणते मीच होती. बोला ना पुढचं, तुमच्याकडे म्हणत नाही का असं कोण, बोला. ते म्हणते मीच होती की याच्यासोबत संसार केला, दुसरी तर आली नसती. विठ्ठला विठ्ठला. दुसरी म्हणे तुझ्या घरी तरी अशी परिस्थिती आहे, माझ्या घरी त्याच्याही पेक्षा कठीण परिस्थिती आहे. म्हणे तुझ्या घरी काय झालं. म्हणे एक दिवस घरातला सर्व किराणा संपला. मी यांच्याजवळ यादी दिली, पैसे दिले आणि पिशवी दिली. म्हटलं तुम्ही किराणा घेऊन या. ते किराणा आणण्यासाठी दुकानात गेले. अर्धा तास झाला, 1 तास झाला, पण ते परत आले नाही. शेवटी मीच किराणा दुकानात गेली म्हणे आणि मी किराणा दुकानात जाऊन पाहतो तर काय म्हणे माझे पती किराणा दुकानाच्या बाजूला पेपर वाचत होते. पेपर वाचत असताना त्यांनीही मला पाहिलं म्हणे, मीही त्यांना पाहिलं, पण त्यांनी मला ओळखलंच नाही. शेवटी त्यांनी खिशातून चष्मा काढला, तो डोळ्याला लावला, तरी त्यांनी मला ओळखलं नाही. शेवटी ते माझ्याजवळ आले आणि मला म्हणतात, ताई मी तुम्हाला कुठेतरी पाहिलेलं वाटते. म्हणजे तुम्ही सांगा, काही लोकांना आठवण राहत नाही. मग महाराज म्हणतात नसतीन 2 गोष्टी लक्षात राहत तर एकच गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे मरण. कारण आपल्याला जर कोणं म्हटलं की उद्या बरोबर दुपारी 12 वाजता आपण मरणार आहे, तर सर्वात आधी आपण देवाजवळ जाऊ, हे देवा मला वाचव. म्हणजे मरण लक्षात ठेवलं की देव आठवतो. म्हणून मरण लक्षात ठेवा म्हणजे देव आठवतो. विठ्ठला विठ्ठला. पहिलं म्हणजे देवासाठी त्याग केला पाहिजे तरुण मुलांनी, आणि दुसरं म्हणजे देशासाठी त्याग केला
पाहिजे. मग तरुण मुलं म्हणतील, ताई आम्ही जर देशाच्या रक्षणासाठी सीमेवर गेलो तर मग कीर्तनात कोण येऊन बसेल, कीर्तनात टाळ घेऊन कोण उभं राहील. महाराज म्हणतात की तुमची ते देशाची सेवा म्हणजेच देवाची भक्ती आहे. राष्ट्ररक्षा समम पुण्य, या देशाच्या राष्ट्राच्या सेवेसारखं कोणतंही पुण्य नाही. राष्ट्ररक्षा समम व्रत, या देशाच्या राष्ट्राच्या सेवेसारखं कोणतंही व्रत नाही. आणि राष्ट्ररक्षा समम यज्ञ, या देशाच्या राष्ट्राच्या सेवेसारखा कोणताही यज्ञ नाही. म्हणून महाराज म्हणतात त्या देशाची सेवा करा. म्हणून त्या देशावर आपलं प्रेम असलं पाहिजे. आणि बघा, एखाद्या आईला जर मुलाला जन्म द्यावाच वाटला तर तिनं देशभक्ताला, नाही तर हरिभक्ताला, नाही तर एखाद्या दात्याला, नाही तर एखाद्या शूराला तरी जन्म द्यावा. नाहीतर संत म्हणतात ती वांज राहिलेली बरी, असं संत म्हणतात, मी म्हणत नाही. बघा, विठ्ठल विठ्ठल जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर, नहीं तो जननी वांझ भले, क्या खोए क्या नूर कबीरा, क्या खोए क्या नूर. महाराज म्हणतात जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर, नहीं तो जननी वांझ भली, क्या खोए क्या नूर. म्हणून स्त्रीला जर जन्म द्यावाच वाटला तर तिने हरिभक्ताला, देशभक्तालाच जन्म द्यावा. कारण बघा, काय असते एका देशभक्ताची भूमिका, काय असते एका देशभक्ताची अपेक्षा. तर बघा, अटल बिहारी वाजपेयी हे लिहितात, त्यांचं लिखाण ते फार सुंदर करतात. आणि त्या लिखाणात ते लिहितात, ए वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इसकी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद भी गंगा जल में बहती हुई हमारी अस्थियों को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय. बोला ना, तुमचा काहीच आवाज नाही आला. भारत माता की जय. बघा, मेल्यानंतर ज्यांच्या अस्थितून, ज्यांच्या हाडांतून भारत माता की जय असा आवाज येते ते देशभक्त समजावे. आणि मेल्यानंतर ज्यांच्या हाडांतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येतो ते हरिभक्त समजावे. विठ्ठल विठ्ठल. काय अपेक्षा असते बघा एका देशभक्ताची. तेरी मिट्टी में मिल जावा, गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू. तेरी नदियों में बह जावा, तेरी खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू, इतनी सी है दिल की आरज़ू. एवढीच त्या देशभक्ताची अपेक्षा असते. तेरी मिट्टी में मिल जावा. बघा, विठ्ठल विठ्ठल. एका देशभक्त आपल्या आईला म्हणतो, अगं आई तू रडू नको, अगं आई तू रडू नको, कारण तुझा मुलगा हा देशाच्या सेवेसाठी तू समर्पित केला. आणि धन्य आहेत ते लोक जे देशासाठी मरतात. खुश नसीब होते हैं वो लोग जो वतन पर मिट जाते हैं, मरकर भी वो लोग अमर हो जाते हैं. अरे कतरा कतरा खून का जो अपना बहाते हैं, देश की सेवा में जो अपना तनमन गवाते हैं, शत शत नमन है उन वीरों को जो देश की रक्षा के लिए अपने प्राणों को गवाते हैं, अपने प्राणों को गवाते हैं. एका रेल्वेमध्ये एक जवान दादा बसलेले होते आणि ते दादा देशाच्या रक्षणासाठी सीमेवर जात होते. आणि त्याच रेल्वेत मी सुद्धा बसलेली होती. मी त्यांना विचारलं, म्हटलं दादा तुम्हाला तुमच्या आईवडिलांची आठवण नाही येत का?
तुम्हाला तुमच्या पत्नीची आठवण नाही येत का? तुम्हाला तुमच्या मुलांची आठवण नाही येत का? ते म्हणाले, दीदी एक जवान के लिए उसका वतन ही उसके लिए माँ बाप होता है, नहीं करता मैं प्यार किसी से, बस मेरी सांसें चलती रहे मेरे वतन के लिए, मेरे वतन के लिए। नहीं चाहिए मुझे हीरे मोती से जुड़े कोई चादर, बस तिरंगा चाहिए मुझे मेरी कफन के लिए। मी विचारलं, म्हटलं भैया आपको तिरंगा ही क्यों चाहिए कफन के लिए? वो बोले, दीदी जमाने भर में मिलते हैं आशिक कई, जमाने भर में मिलते हैं आशिक कई, मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता, वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होता। अरे नोटों में लिपट कर सोनों में सिमट कर मरे है कई, मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होता, कोई कफन नहीं होता। विठ्ठला विठ्ठल। ये मेरे वतन के लोगों, तेरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। ये मेरे वतन के लोगों, तेरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। जय हिंद बोलो, ये मेरे वतन के लोगों, जरा याद करो कुर्बानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। ये मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी। हे मेरे वतन के लोगो, त्या लोकांची आपण आठवण केली पाहिजे, कारण धन्य आहे ते। आणि आपण या देशावर प्रेम केलं पाहिजे, पण आजकाल मुलं भलत्याच गोष्टीवर प्रेम करतात। ते प्रेम मला इथं वर्णन करून सांगायचं नाही, मला फक्त एवढंच सांगायचं आहे, क्यों मरते हो मेरे भाइयों सनम के लिए, क्यों मरते हो मेरे भाइयों सनम के लिए, वो दुपट्टा ना देगी तुम्हारे कफन के लिए, अगर मरना है तो मरो, अगर मरना है तो मरो मेरे वतन के लिए, वो तिरंगा देगा तुम्हारी कफन के लिए, वो तिरंगा देगा तुम्हारी कफन के लिए। विठ्ठल विठ्ठल। काय अपेक्षा असते एका जवानाची आपल्या देशासाठी बघा। ओ माई मेरी तू जीत रहे तेरे, तूने शेर के बच्चे पाले हैं, एक लाल हुआ बलिदान तो क्या सौ लाल अभी तेरे बाकी है, सौ लाल अभी तेरे बाकी है, सौ लाल अभी तेरे बाकी है, तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू, तेरी नदियों में बह जावा, तेरी खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू, इतनी सी है दिल की आरज़ू। म्हणून तू जवान म्हणतो आई तू जगत राहा, कारण एक मुलगा जर तुझा मरण पावला, एक जवान जर तुझा शहीद झाला, तर असे बरेच जवान तुझ्यासाठी आहेत। पण बघा, तूने शेर के बच्चे पाले हैं, हरिभक्ताला देशभक्ताला वाघ म्हटलेलं आहे, आणि तुम्हाला जर वाघ म्हणून जगायचं असेल तर हरिभक्ताच्या कळपात या, नाही तर देशभक्ताच्या तरी कळपात जा। आणि आपण वाघ म्हणूनच जगलं पाहिजे, कोणत्याही वारकऱ्यांना ऐटीत राहिलं पाहिजे, कारण बघा आपला जो बाप आहे त्या बापाची आपण पोरं आहे, आणि तो बाप जगाचा मालक श्रीमंत आहे, आणि तो बाप आपल्यासाठी इथं शेगावमध्ये सुद्धा प्रगट झाला। तो बाप आपला एवढा श्रीमंत आहे, मग आपण कसं राहिलं पाहिजे, ऐटीत राहिलं पाहिजे। पण ऐटीत राहण्यासाठी हरिभक्ताच्या कळपात तरी यावं लागतं, नाही तर देशभक्ताच्या कळपात तरी जावं लागतं। विठ्ठल विठ्ठल। म्हणून
दुसरं म्हणजे या देशासाठी आपण त्याग केला पाहिजे तरुण मुलांनी, आणि तिसरं म्हणजे आपण धर्मासाठी त्याग केला पाहिजे. धर्मासाठी का त्याग केला पाहिजे बघा, कारण धर्मासाठी त्याग करणारे, धर्मावर प्रेम करणारे बरेच जण होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज असतील, धर्मवीर संभाजी महाराज असतील, महाराणा प्रताप असतील, या सर्वांनी आपल्या धर्मासाठी त्याग केला. म्हणून आपण सुद्धा आपल्या धर्मासाठी त्याग केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. त्या संतांचे, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे, त्यांच्यावर आपल्यावर बरेच उपकार आहे. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेवी तहा पायी जीव थोडा. हा जीव जरी आपण त्यांच्या चरणांवर ठेवला तरी आपण त्यांचे उपकार फेडू शकत नाही. कारण माझे छत्रपती शिवाजी महाराज एका जातीला घेऊन चालले नाही, तर सर्व जाती त्यांनी एकत्र केल्या. या रे लहान थोर याती भलते नारी. आठवण येते मना मनामध्ये भगवा झेंडा दिसल्यावर, भगवा झेंडा दिसल्यावर. जात पातना धर्म मानिला जगला माणूस कीवर. जात पातना धर्म मानिला जगला माणूस कीवर. हो आठवण येते मना मनामध्ये भगवा झेंडा दिसल्यावर. जात पातना धर्म मानिला जगला माणूस कीवर. पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर, भक्तांच्या हृदयावर हृदयावर. माझ्या राजाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर किल्ल्यावर. माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचे नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर. जात पातना धर्म मानिला जगला माणुसकीवर. राजे एका जातीला घेऊन चालले नाही, तर सर्व 18 पगड जाती त्यांनी एकत्र केल्या. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. सर्व जाती एकत्र केल्या आणि त्यांच्यावर हे संस्कार जर कोणी टाकले असतील तर त्यांच्या आईवडिलांनी टाकले. म्हणून धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य माता पिता तयाची. हरी धन्य धन्य थोर आई शिवरायांची जी जाई. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जी जाई. आज पूजी तो महाराष्ट्र सारा. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा कैवारी कुणी त्यावेळी. कैवारी कुणी त्यावेळी. मनी जिजाईच्या खंत कधी होईल याचा अंत. मनी जिजाईच्या खंत कधी होईल याचा अंत. करी विनंती आई शिवाईला. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. धन्य धन्य थोर आई शिवरायांची जिजाई, त्यांची माता धन्य. माझे राजे जीवन थोडंच जगले पण एवढं चांगले जगले की चंद्र सूर्य असेपर्यंत त्यांची कीर्ती या जगात राहील. यावस्थास्यन्ति गिरियः सरितश्च महितले तावत शिवकथा लोकेषु प्रचलितश्यति. जोपर्यंत या जगात नद्या आहे, पर्वत आहे, पृथ्वी आहे, तारे आहे, चंद्र आहे, सूर्य आहे, तोपर्यंत त्यांची कीर्ती या जगात राहील. यावत चंद्र दिवा करो विठ्ठल विठ्ठल. बघा म्हणून
माणसाने जीवन थोडंच जगावं, पण कसं जगावं? चांगलं जगावं. पण काही काही माणसं जिवंतपणी कशा असतात हे कळत नाही, आणि मेल्यावर तुम्ही त्यांच्या अंत्ययात्रेत जा, लोक म्हणत असतात काय माणूस होता हो, याच्यासारखा माणूसच आमच्या भागात झाला नाही. कधी कोणाचं रात्री बेरात्रीचं काम असू द्या, हा माणूस लगेच धावून जायचा. असं जर कोणी म्हणत असेल तर समजून जायचं हा देव माणूसच होता. पण काही काही लोक मरण पावतात तर लोक त्यांच्या अंत्ययात्रेत गप्पा करत असतात. चांगलं झालं हो हा लवकर मरण पावला, कारण यानं कधी गावचा सप्ताह व्यवस्थित होऊ दिला नाही, कधी काकडा हरिपाठ होऊ दिला नाही, कधी मंदिराचं बांधकाम होऊ दिलं नाही, कधी देवाची आरती होऊ दिली नाही, म्हणून चांगलं झालं हा लवकर मरण पावला. निदान असं तरी आपल्याला कोणं म्हणू नये, म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगलं पाहिजे. कारण मेल्यानंतर आपल्यासोबत काही येत नाही. बघा, आमच्या गावात एका मुलानं त्याच्या बापाचे हाडं काशीला नेऊन टाकले. म्हटलं दादा एवढ्या दूर काशीला कशाला नेऊन टाकले? तो म्हणे ताई याच्या हाडाचा वारा पुन्हा महाराष्ट्रात यायला नको. म्हटलं का बरं असं, यानं काय केलं? म्हणे ताई यानं कधी मंदिराचं बांधकाम होऊ दिलं नाही, गावचा सप्ताह व्यवस्थित होऊ दिला नाही, यानं कधी महाराजच्या माईकचा आवाज वाढू दिला नाही. हा पत्रिका पाहिल्यावरच म्हणायचा म्हणे अर आता 7 दिवस काही झोपू नाही देते, आता 7 दिवस तोंडाची चव जाईन. मग तू गावाच्या बाहेर जाऊन राहा, आपण गावातलं मंदिराचं बांधकाम, सप्ताह, काकडा आरती, हरिपाठ हे सगळं झालंच पाहिजे. म्हणून बघा, जीवन जगत असताना चांगलं जीवन जगलं पाहिजे. धर्मासाठी आपण आपला प्राण अर्पण केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून तारुण्यात देव, देश आणि धर्मासाठी त्याग केला पाहिजे. म्हणून बघा, भगवान परमात्म्याची भक्ती आपण केली पाहिजे. दुसरं आहे तारुण्य आणि तिसरं आहे म्हातारपण. म्हातारपणात तरी देवाचं भजन केलं पाहिजे. मग लोक म्हणतात ताई तुम्ही कशाला आतापासून माळ घालता, तुम्ही कशाला आतापासून देवदेव करता, आपण म्हातारपणीच करू देवाचं भजन. पण म्हातारपणापर्यंत आपण जिवंत राहू की नाही याची गॅरंटी नाही, कारण क्षणभंगूर नाही भरोसा. म्हणून आपला क्षणाचा भरोसा नाही, म्हणून भजन देवाचं आपण आत्ताच केलं पाहिजे. म्हातारपणी भगवान परमात्मा आपल्या हातातली शक्ती कमी करतात, पायातली शक्ती कमी करतात, कानातली शक्ती कमी करतात, पण तोंडातली शक्ती कमी करत नाही. हातातली शक्ती कमी करून, पायातली शक्ती कमी करून, कानातली शक्ती कमी करून तोंडात देतात. कशासाठी देतात? की तू आत्तापर्यंत देवाचं भजन केलं नाही, पण आता म्हातारपणात तरी कर. त्याच्यासाठी ती शक्ती तोंडात देतात, पण आपण त्याचा उपयोग शिव्या देण्यासाठी करतो. पण बघा, म्हातारपणात तरी भगवान परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. एक म्हातारे आबाजी गुरुजी जवळ गेले, म्हणाले गुरुजी मला आत्ता कीर्तन करायचं आहे, मला आत्ता रामायण करायचं आहे, मला आता भागवत करायचं आहे, मला आता ज्ञानेश्वरी वाचायची आहे, मला आता पंढरपूरची पायी वारी करायची आहे. गुरुजी म्हणत तुमचं वय किती? आबाजी म्हणत 85 वर्ष. गुरुजी म्हणत तुम्ही आता घरीच बसा आणि देवाचं नाव घ्या, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, एवढंच करा. हरी हरी तुम्ही म्हणारे सगळं, तेने माया जाळ तुटतील. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व. तुम्ही फक्त देवाचं भजन करा. मग आबाजी म्हणत का मी कीर्तन, भागवत, रामायण हे आता का नाही करू शकत, ग्रंथ आता का नाही वाचू शकत, पंढरपूरची पायी वारी का नाही करू शकत? तर गुरुजी म्हणत आता तुम्हाला डोळ्याने दिसत नाही, आता तुम्ही ग्रंथ वाचू शकत नाही, तुमच्या पायाने चालवल्या जात नाही, तुम्ही आता पंढरपूरची पायी वारी करू शकत नाही. मग ह्या सर्व गोष्टी कधी झाल्या असत्या? जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाये. जोपर्यंत माणसाचे हातपाय चांगले आहे तोपर्यंत त्याने परमार्थ केला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. कारण काळ कधी येईल कोणाला सांगता येत नाही, आणि तो आला की फक्त म्हणतो चला. त्याला कोणाची दया येत नाही, नाही त्या यमासी करुणा, बाहेर काढिता कुडी प्राणा. योग वाशिष्ठ्यामध्ये म्हटलेला आहे, निर्दय हा, कठीण हा, क्रूर हा, कर्कश हा, कृपण हा, अधम हा, न तदस्ती यद्यापेन कालो निग्रहत्यम. काळ हा निर्दयी आहे, कठीण आहे, क्रूर आहे, कर्कश आहे, त्याला कोणाची दया येत नाही. म्हणून तो येण्याच्या आधी आपण आपलं भजन केलं पाहिजे. म्हणून मायेत गुंतू नका, नको नको म्हणा गुंतू माया जाडी, काळ आला जवळी रासावया. क्षणक्षणा हाची करावा विचार, तरावया पार सिंधू. म्हणून साधू संत आपल्याला जाग करतात. उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. तरी लोक ऐकत नाही. शेवटी साधू संत म्हणतात जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, तरी लोक ऐकत नाही. शेवटी साधू संत म्हणतात कर जोडून विनवितो तुम्हा,
तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तरी लोक ऐकत नाही. शेवटी साधू संत म्हणतात आम्ही तुमच्या पाया लागतो, पण तुम्ही देवाचं नामस्मरण करा. लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखीनं. तरी लोक ऐकत नाही. शेवटी साधू संत म्हणतात किती सांगो तरी ना ऐकती बटकीचे, पुढे रडतील शिंदडीची. आज हे आमच्या म्हटल्यानं ऐकत नाही, पण पुढे यांच्या जीवनात रडण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाची भक्ती केली पाहिजे, पण कोणाला आवडेल अशी भक्ती केली पाहिजे. बघा, तुम्ही सर्व माता माऊली स्त्रिया संसार करता, कुणाला आवडेल असा संसार करता? पतीला आवडेल असा संसार करता, आणि पतीला आवडेल असाच संसार केला पाहिजे, नाही तर संसाराचा धिंगाणा झाल्याशिवाय राहणार नाही. जसं स्त्रीनं पतीला आवडेल असा संसार करावा, तसं भक्तानं सुद्धा भगवंताला आवडेल, देवाला आवडेल अशी भक्ती करावी. आणि देवाला कोणती भक्ती आवडते हे महाराज अभंगाच्या आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार, आवडे देवासी तो ऐका प्रकार. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा गोपी चंदंडीला, तुळसी माळ गळा गोपी चंदंडीला. नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळसी माळ गळा गोपी चंदंडीला, तुळसी माळ गळा गोपी चंदंडीला. पहिली भक्ती कोणती देवाला आवडते तर नामाचा उच्चार रात्रंदिनं, नामस्मरण करणं ही भक्ती देवाला आवडते. मग हे कलियुग आहे, या कलियुगाला आपण वाईट म्हणतो, पण या कलियुगात एक गुण चांगला आहे. साधू संतांनी आधी याचे वाईट गुण वर्णन करून सांगितले, नंतर एक चांगला गुण वर्णन करून सांगितला. याचे वाईट गुण कोणते आहे बघा. ऐका कलीचे महिमान, असत्यासी रित्ते जण, पापा देती अनुमोदन, करीती हेळन संतांचे. या कलियुगात लोक खोटं बोलतील, साधू संतांना त्रास देतील, हे या कलीचे वाईट गुण आहे. पण एक गुण याच्यात चांगला आहे, कोणता तर महाराज व्यासजी महाराज भागवतात सांगतात, यत् फलम नास्ति तपसा न योगेन समाधिता तत्फलम लभते सम्यकः कलो केशव कीर्तनात. या कलियुगात तुम्ही कितीही यज्ञ केले, कितीही तप केलं, तरी तुम्हाला जे फळ प्राप्त होत नाही ते फळ या कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या नामस्मरणानं प्राप्त होते. म्हणून महाराज म्हणतात, कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. असंच मी एका कीर्तनात सांगितलं की कलियुगात जो कोणी देवाचं नामस्मरण करेल, देव त्याला भेट देईल. तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी, तेने नारायण देईल भेटी. कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन, कलियुगा माझी करावे कीर्तन. असंच मी एका कीर्तनात सांगितलं आणि एक दादा उभे राहिले, म्हणत ताई मी किती दिवस झाले देवाचं नामस्मरण करतो, पण देव काही अजून भेट देत
नाही. म्हटलं तुम्ही देवाला काय मागता? म्हणे ताई मी देवाला म्हणतो, देवा 2 वर्ष झाले मला मुलगीच नाही भेटून राहिली, माझं लग्नच नाही होऊन राहिलं, माझं लग्न होऊ दे. म्हटलं दादा त्याच्यासाठी हा परमार्थ नाही. दुसरा म्हणे ताई आमच्या धंद्याची लाईनच नाही लागून राहिली. म्हटलं त्याच्यासाठी हा परमार्थ नाही. आपण देवाचं नामस्मरण तसं करत नाही म्हणून आपल्याला देव भेट देत नाही. बघा एक उदाहरण देते. एका गावात एक माणूस रात्रंदिवस देवाचं नामस्मरण करत होता आणि एक दिवस गावातल्या लोकांनी त्याला सांगितलं, म्हणे का हो दादा तुम्ही तर खूपच नामस्मरण करता, तुमचं तर आतापर्यंत खूप जप झाला असेल, आता याला झाला गर्व, अहंकार झाला. हा घरात गेला, एक घोंगडी आणली आणि ते ओट्यावर टाकली आणि जप सुरू केला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तेवढ्यातच घरातून याची पत्नी आली, म्हणते हो दयावाला आला, दही घेऊ काय? हा म्हणते घे दही, मस्त आज दही भात खाऊ, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ते म्हणते हो दही घ्या काय म्हणता, दही घ्यायला पैसे तर द्या. तो म्हणते घे त्या खिशातले, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. ते बाई खिशापर्यंत जातही नाही. तर हा म्हणते पाहिजो घेजो 50ची नोट, नाही तर घेशीन 500ची नोट, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. असंच जप सुरू असते आणि बाई आता दयाला निघून जाते आणि हा जप करत असते आणि बोक्या पाहते की बाई दयाले गेली आणि हा जप करून राहिला. आता बोक्या येते आणि घरात दुधाचा गंज उघडा असते. बोक्या दुधाच्या गंजाजवळ जायला निघतो. जसा जसा बोक्या दुधाच्या गंजाजवळ जातो तसा तसा याचा आवाज वाढतो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. बोक्या दुधाच्या गंजाजवळ गेला. आता त्यात फक्त अशी मानच डोकावली तर यानं हातातली माळ घेतली आणि बोक्याच्या गळ्यात मारून फेकली, रामकृष्ण हरी. आणि जशी माळ बोक्याच्या गळ्यात मारली ती माळ सरळ बोक्याच्या गळ्यात जाऊन पडली आणि बोक्या माळकरी झाला. आता सगळे उंदरं म्हणत बाहेर निघा, आपल्याला खाणारं कोणी राहिलं नाही, कारण बोक्या माळकरी झाला. आपण असं नामस्मरण करतो म्हणून देव आपल्याला भेट देत नाही, पण नामस्मरण चांगलं करावं, कारण नामस्मरण करण्याचा सर्वांना अधिकार आहे. सकळासी येथे आहे अधिकार, कलियुगे उद्धारे हरीच्या नामे. आणि नामस्मरण हे एकच साधन का सांगितलेलं आहे तर नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. म्हणून पहिली भक्ती आहे की नामस्मरण केलं पाहिजे. आणि दुसरी भक्ती कोणती आहे तर तुळशी माळ गळ्यात तुळशीची माळ घातली पाहिजे. बघा मी अशीच एका ठिकाणी कार्यक्रमाला गेली आणि कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या दादाला म्हटलं, दादा तुम्ही एवढं सुंदर नियोजन केलं, छान भागवतकार सांगितलं, कीर्तनकार चांगले भरले, सर्व नियोजन चांगलं केलं, साऊंड सिस्टीम चांगली आहे, तुम्ही एकच काम करा, फक्त गळ्यात माळ घाला. ते म्हणत ताई माळ सोडून बोला. म्हटलं ही भक्ती देवाला आवडत नाही. विठ्ठल विठ्ठल. साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगायचं म्हटलं तरी एक उदाहरण देते. एका मुलीला पाहायला पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर घरच्यांचं देणं घेणं काय असते ते सर्व काही ठरलं आणि पाहुणे आता जेवण करायला बसले. जेवण वगैरे झाले, पाहुणे आता जायसाठी निघाले. पाहुणे आता दारापर्यंत आले. आता गाडीत बसणारच तेवढ्यातच ती मुलगी म्हणाली की मला मुलासोबत बोलायचं आहे. मुलाला वाटलं, मुलाच्या अंगाला तर घामच फुटला, इकून तिकून भेटत नव्हती. आता हे कशी तरी भेटली, आता हे हुकवती की काय माहिती. ती मुलगी म्हणे मला मुलासोबत बोलायचं आहे. हा म्हणे ठीक आहे. हा त्या मुलीजवळ गेला आणि म्हणे बोला, काय बोलायचं आहे. ती मुलगी म्हणाली, हे बघा मी तुमचा सर्व संसार व्यवस्थित करेन, तुमच्या आईवडिलांची सेवा करेल, तुमच्या मुलांवर चांगले संस्कार टाकेल, तुमचा संसार एक नंबर करेल, पण माझी एक अट आहे. म्हणे काय अट आहे. मी सर्व काही करेल पण तुमच्या नावाचं मंगळसूत्र मी माझ्या गळ्यात घालणार नाही. तुम्ही सांगा व्यवहारात आपल्याला बिनमंगळसूत्राची पत्नी चालते काय? बोला ना, इकडे चालते वाटते, तुम्ही काही बोलूनच नाही राहिले. व्यवहारात आपल्याला बिनमंगळसूत्राची पत्नी चालते का? बोला ना, तुमचा आवाजच नाही येऊन राहिला. चालते का? नाही. मग जसं व्यवहारात आपल्याला बिनमंगळसूत्राची पत्नी चालत नाही तसं आमच्या भगवंताला परमार्थामध्ये बिनमाडेचा भक्त चालत नाही. म्हणून सर्वांनी गळ्यामध्ये तुळशीची माळ घालावी. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. बघा जेव्हा कोरोना हा आजार आला होता तेव्हा तिच्यामध्ये सांगितलं होतं, पहिल्या लाटेत सांगितलं की जे लोक मांसाहार करतात त्यांना या कोरोनाची भीती जास्त आहे. तर लोकांना कोंबड्या फुकाच्या वाटल्या, लोकांना ते खाणं
कमी केलं, बंद केलं. आणि बघा दुसऱ्याच्याच जेव्हा सांगितलं की जो कोणी मांसाहार करेल त्याच्यात कोरोनाची शक्ती जास्त राहील, तर काही माळकऱ्यानं माळा तोडल्या महाराज, माळकऱ्यांनी झटके मारून घेतली. पण बघा म्हणून आता कोणता आजार येऊ नये, कोणती तिसरी लाटही येऊ नये, पण आली तर देवाला म्हणा ज्यांना माळा तोडल्या त्यांना ठेवू नको. कारण बघा कोणताही आजार येऊ काही येऊ, आपला विश्वास तेवढा देवावर पाहिजे. देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. विठ्ठल विठ्ठल. तिसरी भक्ती देवाला कोणती आवडते तर गोपी चंदन टिळा. आता हे गोपी चंदन कोणतं बघा. एक दिवस नारदजी भगवान परमात्मा श्रीकृष्णाजवळ गेले आणि म्हणाले देवा तुम्हाला सर्वात जास्त कोणते भक्त आवडतात. नारदजी म्हणाले मला सर्वात जास्त गोपी आवडतात. आता भगवान परमात्मा म्हणाले मला सर्वात जास्त गोपी आवडतात. आता नारदजी नाराज झाले. नारदजीला वाटलं आपलं नाव काही घेतलं नाही, तर भगवान परमात्म्याला वाटलं मला गोपी का आवडतात हे नारदजीला पटवून द्यावं लागेल. म्हणून भगवान परमात्म्याने डोक्याला हात लावला. नारदजी म्हणाले काय झालं देवा. भगवान परमात्मा म्हणाले नारदा माझं डोकं दुखायला लागलं. मग नारदजी म्हणाले देवा काही औषध वगैरे घेतलं की नाही. भगवान परमात्मा म्हणाले नाही, औषध आणायलाच तुला पाठवायचं आहे. नारदजी म्हणाले देवा काय औषध आहे सांगा बरं. भगवान परमात्मा म्हणाले कोणत्याही भक्ताच्या पायाची माती माझ्या कपाळाला लावली तर माझं डोकं दुखणं थांबेल. आता नारदजी स्वतःही भक्त होते, लगेच आपल्या पायाची माती काढून द्यायची होती. पण नारदजीला माहिती होतं आपण जर आपल्या पायाची माती देवाच्या कपाळाला लावली तर आपण नरकात जाऊ. म्हणून नारदजीनं माती दिली नाही. आणि बाकीच्या साधू संतांजवळ एका बाबाजवळ गेले, बाबा तुमच्या पायाची माती द्या. आता कोणी सहजासहजी कशी काय माती दिली. समजा अमावस्येचा दिवस आहे आणि कोणीतरी आपल्या घरी आलं आणि आपल्याला सहज म्हटलं की तुमच्या पायाची माती द्या, तर तुम्ही देसाल काय. तुम्ही बोलून नाही राहिले, असं वाटतं तुम्ही लवकर काढून देसाल. बघा तुम्ही देसान काय नाही. मग तसंच त्या साधू बाबांना विचारलं मी देणार नाही, काय काम आहे ते सांगा. नारदजी म्हणाले तुमच्या पायाची माती जर देवाच्या कपाळाला लावली तर देवाचं डोकं दुखणं थांबेल. ते बाबा म्हणाले नारदजी तुम्ही वेडे झाले की काय, मी नरकात जाईन ना. तेही नाही दिली नाही. आता नारदजी गोपींजवळ गेले. गोपींनी विचारलं कुठून आले. म्हणाले वृंदावनातून आलो, द्वारकेवरून आलो. मग म्हणाले आमचा कृष्ण कसा आहे. तर नारदजी म्हणाले तुमचा कृष्ण चांगला आहे पण आज त्याचं डोकं दुखतंय. मग गोपी म्हणाली काही औषध वगैरे घेतले की नाही. नारदजी म्हणाले नाही, औषध मागण्यासाठीच तुमच्याजवळ आलो. काय औषध आहे. कोणत्याही भक्ताच्या पायाची माती जर देवानं त्याच्या कपाळाला लावली तर देवाचं डोकं दुखणं थांबेल. देवाचं डोकं दुखणं थांबेल असं म्हटल्यावर लगेच सर्व गोपी घरात गेल्या आणि पाण्यानं भरलेले हांडे आणले, गळवे आणले, बाहेर ते रिचवले, तिच्यात नृत्य केलं, त्याचे मातीचे गोळे तयार केले आणि ते गोळे नारदजीजवळ दिले. नारदजीजवळ गोळे दिल्यावर नारदजी म्हणाले गोपी तुम्ही नरकात जासाल देवानं जर तुमच्या पायाची माती त्याच्या कपाळाला लावली तर. गोपी म्हणाल्या नारदजी आम्ही नरकात गेलो तरी चालीन पण आमच्या देवाचं डोकं दुखणं थांबलं पाहिजे. नारदजी माती घेऊन आले, देवाच्या कपाळाला लावली आणि भगवान परमात्मा हसायला लागले. नारदजी म्हणाले देवा तुमचं तो डोकं दुखत होतं ना. भगवान परमात्मा म्हणाले डोकं दुखतच नव्हतं पण तुला सांगायचं होतं की गोपी माझ्या कशा भक्त आहे म्हणून. म्हणून बघा ते गोपींनी जे नारदजींजवळ जी माती दिली त्याला काय म्हणतात गोपीचंदन म्हणतात. जे मातीचे गोळे दिले त्याला गोपीचंदन म्हणतात. ते गोपीचंदन प्रत्येक वारकऱ्यांना आपल्या कपाळाला लावलं पाहिजे. फक्त लावलंच नाही पाहिजे तर जसं आपण गोपीचंदन लावतो तसं आपण वागलं सुद्धा पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. बघा तसं आपण वागलो पाहिजे. कारण बघा काही काही लोक गोपीचंदन लावतात, कपाळाला गंध लावतात पण तसं वागत नाही. एका गावात भागवत कथा सुरू होती आणि एक माणूस दररोज पांढरे कपडे घालून, कपाळाला मोठं गंध लावून, मोठ्या 2-3 माळा गळ्यात घालून समोरच येऊन बसायचा. आता एक दिवस त्या माणसाच्या घरची बाई त्या कथाकार महाराजांजवळ गेली. म्हणे महाराज माझ्या घरच्या माणसाला काही समजून सांगा ना. ते महाराज म्हणत बाई तुमच्या घरच्या माणसाला काहीच समजून सांगायची गरज नाही.
कारण तुमच्या घरचा माणूस कीर्तनात समोर बसते, कथेत समोर बसते, कपाळाला गंध लावते, माळा घालते, पांढरे कपडे घालते, त्याला काय समजून सांगायची गरज आहे? ती बाई म्हणे, महाराज तुम्ही माझ्या घरच्या माणसाच्या कपाळाच्या गंधाकडे जाऊच नका. म्हणे का बरं? म्हणे माझ्या घरचा माणूस दररोज कीर्तनाला आला की लोकांच्या नवीन नवीन चपला चोरून घरी आणते. तर तुम्ही सांगा, आपण कपाळाला गंध लावला आणि असे कामं केले तर हा आपल्या संप्रदायाचा अपमान आहे, हा आपल्या वारकऱ्याचा अपमान आहे. म्हणून जसा आपण गंध लावतो तसे आपण कामंसुद्धा करावे. आणि त्यानंतरची भक्ती कोणती आहे, ती चौथी भक्ती देवाला कोणती आवडते हे महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, 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 तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा. हृदय करवाळा वैष्णवाचा, हृदय करवाळा वैष्णवाचा, हृदय करवाळा वैष्णवाचा, हृदय करवाळा वैष्णवाचा, तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, 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 गोपीचंद टिळा, तुळसी माळ गळा गोपीचंद टिळा, तुळसी माळ गळा गोपीचंद तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा. त्यानंतरची भक्ती देवाला आवडते की हृदयी कळवळा वैष्णवांचा. वैष्णवांबद्दल आपल्या मनात प्रेम असलं पाहिजे, पण वैष्णव कुणाला म्हणावं, कारण आजकाल वरून बरेच वैष्णव झालेले आहे. मग वैष्णव कुणाला म्हणावं तर महाराज म्हणतात, वैष्णव तो दया, 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 वैष्णव
वैष्णव तो दया वैष्णव तो दया वैष्णव तो दया वैष्णव वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्यानं या संसारावरचं प्रेम काढून देवावर लावलं त्याला वैष्णव म्हणतात. वैष्णव या संसारावरचं प्रेम काढून देवावर का लावतात त्याचं कारण आहे, या संसारातले लोक स्वार्थी आहे. कसे स्वार्थी आहे? जोपर्यंत आपल्याच्यानं काम होते, जोपर्यंत आपल्याच्यानं पैसा कमावला जातो, तोपर्यंतच आपल्याला घरात दारात किंमत असते. जेव्हा माणूस म्हातारा होतो, त्याच्याच्यानं पैसा कमावला जात नाही, कोणतं काम होत नाही, तेव्हा त्याला घरात दारात किंमत राहत नाही. सर्वजण वनवन करतात. म्हणून धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. म्हातारपणात पत्नी सुद्धा म्हणते, बाईल म्हणे खरं, मरता तरी बरे, नाशी आले घर थुंकू. म्हणून महाराज म्हणतात, जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा. जोपर्यंत पैसा असला तोपर्यंत म्हणतात, लोक म्हणतात तो आमच्या आत्याचा मामाचा कोणी सांगतात, कारण पैसा आहे. जोवर हात ओला तोवर मैत्र भला. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत मित्रमंडळी जवळ आहे. म्हणून महाराज म्हणतात की जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत काढीचे नाही बा कोणी. कबीरजी महाराज सुद्धा म्हणतात, सबही पैसो के भाई दिन का साथी नाही. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही रे
आपलं कोण आहे तर फक्त एक देवच आपला आहे. ओ पालनहारे निर्गुण और न्यारे तुम्हारे बिना हमारा कोनो नहीं. हमरी उलझन सुलझाओ भगवन तुम्हारे बिना हमारा कोनो नहीं. तुम्हारे बिना हमारा कोनो नहीं. महाराज म्हणतात या जगात कोणी कोणाचं नाही, फक्त देवच आपला आहे. म्हणून त्या वैष्णवांवर आपलं प्रेम असलं पाहिजे. म्हणून भगवान परमात्म्याची भक्ती आपण केली पाहिजे. चौथी भक्ती देवाला आवडते. पाचवी भक्ती देवाला कोणती आवडते तर महाराज ते अभंगाच्या पुढच्या चरणात सांगतात. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, 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 आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. साधना निर्धारी आनंदाही, साधना निर्धारी आनंदाही, साधना निर्धारी आनंदाही. तुळशी माळ गळा गोपी चंदनीला, तुळशी माळ गळा गोपी चंदनीला. साधना निर्धारी आनंदाही, साधना निर्धारी आनंदाही, हे साधना निर्धारी आनंदाही. तुळशी माळ गळा गोपी चंदनीला, तुळशी माळ गळा गोपी चंदनीला. विठोबा रखुमाई पाचवी शेवटची भक्ती देवाला आवडते ते म्हणजे आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढी कार्तिकीला पंढरीची वारी करावी. तुम्ही म्हणसान ताई पंढरपूरचीच का तर बघा या देशात अनेक ठिकाण आहे पण वारी करणारे वारकरी फक्त महाराष्ट्रातच आहे. तुम्ही जर दुसरीकडे गेले आणि वारी हा शब्द काढला तर ते लोक कोर्टाची वारी समजतात. त्यांना हे वारी माहिती नाही. म्हणून बघा ती वारी आपण केली पाहिजे. ही वारी माऊली ज्ञानोबारायांनी सुरू केली आणि जगद्गुरु तुकोबारायांनी ती चालवलेली आहे. म्हणून ती वारी आपण केली पाहिजे. महाराज म्हणतात तुम्ही पंढरपूरच का म्हणतात, द्वारका का म्हणत नाही, मथुरा का म्हणत नाही, काशी का म्हणत नाही तर महाराज म्हणतात उदंड पाहिले, उदंड ऐकिले, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. मी बऱ्याच ठिकाणी गेलो, बऱ्याच तीर्थक्षेत्रावर गेलो पण पंढरपूरसारखं ठिकाण कोठेच नाही. फक्त जगद्गुरु तुकोबारायच असं म्हणतात असं नाही. वाराणसी गया पाहिली द्वारका परी नाही तुका पंढरीच्या. फक्त जगद्गुरु तुकोबारायच म्हणतात असं नाही तर सेना महाराज सुद्धा म्हणतात ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ऐसे पाहता निर्धार नाही कोठे. असा देव या जगात दुसरीकडे कुठे नाही. तुम्ही पंढरपूरला जा, कितीही मोठे संत असले तरी त्यांना चंद्रभागेचं स्नान करावंच लागतं.
किती मोठे संत असले तरी त्यांना प्रदक्षिणा करावीच लागते. किती मोठे वारकरी असला, किती मोठे संत असले तरी ते ज्याच्या गळ्यात विना आहे त्याच्या पाया लागतात. कितीही गरीब वारकरी असू द्या, आपल्या जवळ बसलेला माणूस कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, कोणत्या पंथाचा आहे याचा कोणी विचार करत नाही. सर्वजण एकमेकांना माऊली माऊली म्हणतात. असं ठिकाण जर कुठे असेल तर महाराज म्हणतात ते फक्त पंढरपूरलाच आहे. तिथला आनंद किती आहे तर महाराज म्हणतात, आनंद तेथीचा मुकी यासी वाचा, बहिरे ऐकती कानी रे, आंधळ्यासी डोळे, पांगळ्यासी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. हे आपण नेहमी ऐकतो, पण याचा अर्थ काय आपल्याला माहीत नाही. अर्थ बघा, महाराज म्हणतात एखाद्या माणसाला दिसत नसेल आणि त्याला जर अचानक दिसायला लागलं तर त्याला किती आनंद होईल. त्या आनंदाचं वर्णन आपण करू शकत नाही. तेवढ्या त्या पंढरपूरच्या आनंदाचं वर्णन आपण करू शकत नाही. एखाद्या माणसाला जर चालता येत नसलं आणि त्याला जर चालायला यायला लागलं तर त्याला किती आनंद होईल. त्या आनंदाचं वर्णन आपण करू शकत नाही. तसं पंढरपूरच्या आनंदाचं वर्णन आपण करू शकत नाही. म्हणून महाराज म्हणतात की आपण वारी करतो यात नवल नाही. वारी कोण करतं तर वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सूरवरांची दाटी उभे जोडोनी हात. म्हणून महाराज म्हणतात हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी, चुकोणे ते हरी विठ्ठल. म्हणून या 5 गोष्टी देवाला आवडतात आणि या 5 गोष्टी ज्याने केला तो देवाला आवडतो. पण आणखी काही गोष्टी आपण आपल्या जीवनात करायला पाहिजे तरच आपण देवाला आवडतो. त्या गोष्टी कोणत्या त्या बघा. पहिलं म्हणजे आपण आईवडिलांची सेवा केली पाहिजे. दुसरं म्हणजे आपण मुलगी वाचवली पाहिजे. तिसरं म्हणजे आपण झाडं लावले पाहिजे. आणि चौथं म्हणजे आपण गौ मातेची सेवा केली पाहिजे. आई वडिलांची सेवा केली पाहिजे, कारण आई वडिलांची सेवा म्हणजेच देवाची सेवा आहे. महाराज म्हणतात स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा. म्हणून आई वडिलांची सेवा करा. त्यानंतर दुसरं आहे की आपण मुलगी वाचवली पाहिजे. कारण बघा, मला सांगा, कुठेही देवपूजा असू द्या किंवा रांगोळ्या काढणं असू द्या, संतांच्या सेवेला जाणं असू द्या, कीर्तन असू द्या, रामायण असू द्या, भागवत असू द्या, कुठेही गर्दी कोणाची जास्त असते. दुसऱ्या ठिकाणी कुठे जाता इथंच पहा, कोणाची गर्दी जास्त असते. महिला मंडळीची गर्दी कुठेही जास्त असते. डोक्यावर तुळशी कोण घेते? स्त्रियाच घेतात. रांगोळ्या कोण काढतात? स्त्रियाच काढतात. म्हणून कबीरजी महाराज म्हणतात नारी नारी मत कहो यारो, नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शूक भीष्म और हनुमान. म्हणून स्त्रियांना मुलींना सामान्य समजू नका. पण बघा, आधी लोकांनी बरेच मुलींचे गर्भपात केले, पण सेना महाराजांनी त्यावेळेला सांगितलं होतं की बाबांनो, मुलींचे गर्भपात करू नका. भ्रूण वैर हत्या नका उगवू सूड, पुढे होईल जड भोगावया. सेना महाराज म्हणाले होते पुढे मुलींची संख्या कमी होईल, पुढे तुम्ही ते भोगून देसाल, पुढे मुलांना मुली मिळणार नाही. आणि मला असं वाटते आज मुलांना मुली मिळत नाही म्हणजे आपण ते भोगूनच देतोय. केले कर्म झाले तेची भोगा आले, अशी आपली परिस्थिती झाली. म्हणून मुलींचे गर्भपात करू नका. कारण महाभारत आपल्याला सांगते की यत् पापम ब्रह्महत्यायाम द्विगुणम गर्भपातके प्रायश्चितम नशस्त्यासी सस्त्यास त्यागो विधीयते. एखाद्या वेळेस ब्रह्महत्येच्या पापाला प्रायश्चित्त आहे, पण भ्रूणहत्येच्या पापाला प्रायश्चित्त नाही. घरात जर आपण खूप देवाची पूजा करत असू, देवाला आंघोळ घालत असू, देवाला वस्त्र घालत असू, देवाला गंध लावत असू, देवाला नैवेद्य दाखवत असू, देवाची आरती करत असू, पण हे सर्व करत असताना घरात जर सासू सुनेला बोलत असेल किंवा सून सासूला बोलत असेल तर तुम्हाला याचं किंचितही पुण्य प्राप्त होणार नाही. एखादी स्त्री जर परमार्थ करत असेल आणि तिचा पती जर तिला बोलत असेल तर त्यांना याचं किंचितही पुण्य प्राप्त होणार नाही. कारण पुरुष ही परमेश्वराची कीर्ती आहे, पण स्त्री ही परमेश्वराची मूर्ती आहे. म्हणून तिच्या पतीला यातले काहीही पुण्य भेटणार नाही, उलट त्याच्या पदरात पाप पडेल. म्हणून स्त्रियांनी परमार्थ हा केला पाहिजे आणि त्यांना करू दिला पाहिजे. आपण जर घरात देवाची अंघोळ करत असू, देवाला स्नान घालत असू, देवाला वस्त्र घालत असू, देवाला गंध लावत असू, देवाला नैवेद्य दाखवत असू, पण हे सर्व करत असताना तुम्ही जर इकडे सोनोग्राफी करून गर्भातल्या मुलीला मारत असाल तर तुम्हाला याचं किंचितही पुण्य प्राप्त होणार नाही. कारण भ्रूणहत्येच्या पापासारखं पाप या जगात कोणतंही नाही आणि भ्रूणहत्येच्या पापाला प्रायश्चित्ता नाही. बघा, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना पहिली मुलगी झाली होती तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले होते की पहिली बेटी तूप
रोटी. जेव्हा गाडगे बाबाला पहिली मुलगी झाली होती तेव्हा गाडगे बाबा म्हणाले होते, पहिली बेटी धनाची पेटी. म्हणून मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, मुलीमुळेच वंश वाढतो. मुलगीच देते आईवडिलांना आधार, मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. सुखी संसाराचे सूत्र कन्येलाच माना पुत्र. विठ्ठल विठ्ठल. ती मुलगी सुद्धा आपल्या आईला गर्भातून म्हणते, काय म्हणते बघा. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. 9 महिने 9 दिवसांनी झाली जग बघण्याची घाई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. उद्या तुझ्या गर्भाची चाचणी होणार ग. मुलगी आहे म्हणून सारे नाक मोडणार ग. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू ये. माझ्या चिमुकल्या कानाला तुझी कुजबुज ऐकू ये. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. वंशाच्या दिव्या पायी नको पण ती विझवू आई. म्हणून बघा, मुलींचे गर्भपात करू नका. तिसरं म्हणजे आपण झाडं लावले पाहिजे. झाडं आपण लावले पाहिजे. पण बघा, आपण आत्ता म्हणतो हो झाडे लावा झाडे जगवा, आत्ता म्हणतो. पण माऊली ज्ञानोबारायांनी 725 वर्षाच्या आधी सांगितलं की नगरेची रचावी, नगरेची रचावी, जलाशय निर्मामी, वहा महावने लावावी नानाविध. झाडं लावा हे माऊलींनी तेव्हा सांगितलं. नामदेवराय सुद्धा म्हणतात, जे वृक्ष लावी ती सदा सर्व काळ, तयावरी छत्रांचे झल्लाळ. जे लोक झाडं लावतात त्यांच्या अंगावर देवाचं छत्र असते. जसं एखाद्या राजाच्या अंगावर छत्र असते तसं त्या लोकांच्या अंगावर देवाचं छत्र असते. म्हणून झाडं लावले पाहिजे. मी असंच एका कीर्तनात सांगितलं, झाडे लावा झाडे जगवा. एक दादा उभे राहिले म्हणत, ताई मी झाड लावलं पण मला दंड झाला. म्हटलं कशाचं झाड लावलं? म्हणे गांजाचं. म्हटलं चांगलं झाला मग दंड झाला तो. दुसरा म्हणे, ताई मी झाड लावतो पण ते जगतच नाही. म्हटलं का बरं? म्हणे त्याला खत पाणी काही टाकता की नाही? म्हटलं तुम्ही. म्हणे ताई खत पाणी सर्व काही टाकतो पण 2-2 दिवसातून उपटून पाहतो म्हणे, जगलं की नाही, जगलं की नाही, जगलं की नाही. अशानं काही ते झाड जगणार नाही. झाड लावायचं असेल तर चांगलं लावा, कारण आपले जगद्गुरू तुकोबाराय सुद्धा आपल्याला सांगतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनाचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. 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 पक्षी सुस्वरे आळवी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरे आळविते. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी. म्हणून बघा, झाडं लावले पाहिजे. आणि त्याच्यानंतरची चौथी गोष्ट काय तर म्हणजे गौ मातेची सेवा केली पाहिजे. कारण गाय तुमची माझी नाही आहे, जगाची आई आहे. गावो विश्वस्य मातर. श्री संत गजानन महाराजांच्या ग्रंथात सुद्धा म्हटलेलं आहे, अरे खुळ्यांनो ही गाय अवघ्या जगाची आहे
माय, म्हणून त्या मायेची, त्या आईची आपण सेवा केली पाहिजे, त्या गाईची सेवा केली पाहिजे. गाईच्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहे. पहिलं म्हणजे दूध, दुसरं म्हणजे शेण आणि तिसरं म्हणजे गोमूत्र. गाईच्या आणि म्हशीच्या दुधातला तुम्हाला फरक मी 2 मिनिटात सांगते. तुम्ही म्हणसान ताई आमच्याजवळ म्हशी आहे. धंद्यासाठी तुमच्याजवळ 15 म्हशी असतील तर तुम्ही 20 करा, पण आपल्या स्वतःसाठी तरी आपल्या घरी एखादी गाय नक्की ठेवा. बघा, कारण गाईचं दूध पवित्र आहे, पोषक आहे, पावन आहे. ते गाईचं दूध भगवान परमात्मा श्रीकृष्णांनी पिलं आणि परिणाम काय झाला? दुग्धम गीतामृत महत, त्यांच्या मुखातून दिव्य अशी गीता प्रकट झाली. हा त्या दया दुधाचा परिणाम आहे. तेवढं म्हशीचं दूध पोषक नाही, पवित्र नाही, पावन नाही. यथा